आणि आता इतर काही घडामोडी आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। ठाकरे गटात अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये रस्सीखेच दिसतीये आणि मी अजूनही छत्रपती संभाजीनगरची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं अंबादास दानवे यांनीही म्हटलंय। तर ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करणार असं चंद्रकांत खैरे म्हणतायत। दानवेंनी इच्छा व्यक्त केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही निवडणूक लोकसभा निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहात का? या संदर्भात आपलं उद्धव साहेबांसोबत काही बोलणं झालंय? ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवारच जाहीर झाला नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना। दानवेंनी बाईट दिला, त्यांचं असं म्हणणं आहे की मी अजूनही संभाजीनगरच्या जागेसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे। ठीक आहे, इच्छुक साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे। शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो, अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही, ही पद्धत शिवसेनेची आहे।